पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्यानंतर बादल कुटुंबियांकडून गुरुद्वारात अखंड पाठाचे आयोजन करण्यात आलं होतं। आज या अखंड पाठाची समाप्ती होत असून सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल आपल्या मुलीसह गुरुद्वारात उपस्थित राहिल्या। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल कुटुंबासोबत नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते। मातासाहेब गुरुद्वारा येथून दर्शन घेऊन परत असताना सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर सुखबीर सिंग बादल सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत। दरम्यान बादल कुटुंबियांच्या वतीने नांदेडच्या गुरुद्वारात अखंड पीठाचे आयोजन करण्यात आले होते। आज या अखंड पाठाची समाप्ती होत असून त्यासाठी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल नांदेडमध्ये उपस्थित आहेत। हरसिमरत कौर बादल आपल्या मुलीसह गुरुद्वारात झालेल्या अखंड पाठात सहभागी झाल्या। सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीसाठी तसेच कुटुंबियांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्ही तो जन्म आवरी ना प्यार मंगते हन आधार बारित जग होता भाई जेड़ा ते बच्चा ਵੱਡਾ ਹੋਵੇ ਜਿਹੜਾ ਛਕ ਲੈਂਦਾ ਤੇ ਜਿਹੜਾ ਕਈ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਭੋਜਨ ਆਪੇ ਛਕ ਲੈਂਦਾ ਹੋਵੇ ਨਾ ਫਿਰ ਮਾਤਾ ਨੂੰ ਉਸ ਦੀ ਚਿੰਤਾ ਨਹੀਂ ਰਹਿੰਦੀ। ਪਤਾ ਹੁੰਦਾ ਬਾਲਾ ਜਿਸ ਵੇਲੇ ਹੁੰਦਾ ਹੈ ਛੋਟਾ ਬਾਲਕ ਜਿਸ ਵੇਲੇ ਉਸ ਨੂੰ ਕੇਵਲ ਤਾਂ ਬੱਚਾ ਨਹੀਂ ਕਰਵਾਇਆ ਜਾਂਦਾ, ਫਿਰ ਨਹੀਂ ਬੱਚਾ ਕਿਸੇ ਦੇ ਪਾਸੋਂ ਸਮਝਿਆ ਜਾਂਦਾ, ਉਹ ਤੇ ਰੋ ਰੋ ਕੇ ਕੇਵਲ ਤਾਂ ਹੋਣ ਭਾਵੇਂ ਰਿਧੀਆਂ ਸਦੀਆਂ ਚਰਨਾਂ ਦੀਆਂ ਦਾਸੀਆਂ ਹੋ ਕਰਕੇ ਤੇ ਪ੍ਰਤੱਖ ਮਈ ਨਾ ਕਬੀਰ ਆਈ ਬੁਝਹ ਪਹਿ ਅਨਕ ਕਰੇ ਕਰ ਭੇਸ ਹਮ ਰਾਖੇ ਗੁਰ ਆਪਣੇ। सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बादल कुटुंबियांकडून नांदेडच्या गुरुद्वारात अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले। आज त्याची सांगता होत असून खासदार हरसिमरत कौर बादल आणि त्यांच्या मुलीने गुरुद्वारात उपस्थित राहून अखंड पाठात सहभाग घेतला।